नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मंगळवेढा येथील रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर मन प्रफुल्लित करणारे. आजच्या धावत्या जगात मानवाला समाधान मिळण्याशी झाले आहे. ते समाधान मिळवण्यासाठी लोक आता मंदिराचा आधार घेऊन भक्ती मार्गाकडे वळत आहेत. आज बऱ्याच देवदेवतांची मंदिरे भव्यदिव्य अशी उभारण्यात आली आहेत. त्यापैकीचे एक मंगळवेढा येथील श्री रिद्धिसिद्धी महागणपतीचे मंदिर म्हणावे लागेल. गणपती हा विघ्नहर्ता म्हणून संबोधला जातो, म्हणून बरेच भक्त गणपती देवाला भजतात. याच कारणाने व मंगळवेढा येथील हे रिद्धिसिद्धी मंदिर महागणपतीचे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडाच्या सहाय्याने कोरीव असे भव्यदिव्य बांधण्यात आल्याने या मंदिरात गेल्यावर मन प्रफुल्लित होते. त्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी व या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहेत. या मंदिराबद्दल बोलताना मंदिराचे अध्यक्ष अशोक भगवान कोळी म्हणाले की कैलासवासी श्रीमती काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सुनबाई कैलासवासी श्रीमती पारुबाई भगवान कोळी यांनी 1983 साली हे मंदिर बांधण्यास सुरू केले. या मंदिराचे बांधकाम ज्येष्ठ सुपुत्र अशोक कोळी व लता कोळी व कोळी परिवार तसेच ज्ञात अज्ञात गणेश भक्तांच्या सहभागातून 2024मध्ये म्हणजे 41 वर्षांनी पूर्ण केले. या मंदिराविषयी आपण थोडेसे जाणून घेऊ. मंदिराची रचना. हे मंदिर कोणत्याही पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे बांधले गेले नाही. या बांधकामासाठी जसजसा निधी मिळत गेला तसतसे या मंदिराचे शिल्पकार श्री मोहनलाल फुलचंद सोमपुरा राहणार मुंडारा राजस्थान याने श्री रिद्धिसिद्धी महागणपतीने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे विधिविधानपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने व वास्तुशास्त्रानुसार राजस्थान येथील मखराना येथील कुंभारी जातीच्या पाषाणात नागरशैली या वास्तुकलेनुसार बांधले आहे. या पाषाणात मार्बल बांधलेल्या मंदिराचे आयुष्मान सुमारे 1000 वर्षे इतके असते. मंदिराची संकल्पना. एकदा श्री रिद्धिसिद्धी महागणपतीजींना आपले आईवडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्याची इच्छा झाली. त्यावेळी त्याने 164 गजराचे असलेल्या व 90 खांबावर उभारलेल्या रथावर आरूढ होऊन ते निघाले. हे पाहून इंद्रदेवाने आपलेकडून त्यांची सेवा घडावी म्हणून 102 देव नर्तिकांना व या रथसोहळ्यात नृत्य गायनासाठी सहभाग होण्यास सांगितले. त्याप्रमाणे या सर्व देव नर्तिका या मिरवणुकीमध्ये नाच गात सहभागी झाल्या. हे पाहून श्री गणपतीचे प्रिय वाहन मूषकराज याने आपल्या 106 मूषक सवंगड्यांनाही आदेश दिला, तुम्ही सर्वांनी या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगलवादी वाजवीत गायन करत या मिरवणुकीत सामील व्हा. त्याप्रमाणे ते या मिरवणुकीत सामील झाले. तसेच मूषकराजाने या मिरवणुकीच्या दिमतीला 12 घोडे, 12 उंट, 4 मोर या सर्वांना सहभागी केले. त्यामुळे या मिरवणुकीला आणखी शोभा आली. ही मिरवणूक शिवपार्वतींच्या महालासमोर आली असता श्री महागणपतीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्य मूषक व चंद्र मूषक असे उभे राहून त्यांचे स्वागत केले. अशी ही मंदिराची संकल्पना आहे. त्याप्रमाणे शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केले आहे. मंदिराचे वैशिष्ट्ये. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री रिद्धिसिद्धी महागणपतीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आतील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या 23 ओवऱ्या छोटी मंदिरे व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या 21 ओवऱ्यामध्ये छोटी मंदिरे. यामध्ये देवी देवतांच्या व सर्व जाती धर्मातील साधू संतांच्या 55 मूर्ती व रिद्धिसिद्धी महागणपतींची मूर्ती अशा एकूण 56 मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना विक्रम संवत 2080 माघ शुक्ल वसंत पंचमी बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी अभिषेक शिवमुहूर्तावर विधिवत पद्धतीने वेस्त्र श्राद्ध संपन्न गुरुजनांकडून झाले आहे. महागणपतीची मूर्ती जयपूर येथील मूर्तिकाराने ओची जातीच्या अखंड पाषाणात मार्बल रिद्धिसिद्धी सह बनवलेली मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम करताना शिल्पकाराने सूर्यास्त याचे योग्य नियोजन करून त्या मंदिराची रचना केली आहे. सदरचे मंदिर हे पश्चिमाभिमुख असल्याने या मंदिरातील श्री रिद्धिसिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत मूर्तीला उजळून टाकतात. त्यावेळी गाभाऱ्यामध्ये रोषणाई आल्याचे दिसते. मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये 2 अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व 2 तुळशी वृंदावन आहेत. त्यांची महती अशी आहे. अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभावर हिंदू धर्मशास्त्रातील अष्टशुभ चिन्हे ओम, श्री, स्वस्तिक, शंख, त्रिशूल, कमल, दीप, मंगलकलश ही कोरलेली आहेत. तसेच तुळशी वृंदावनामध्ये राम तुळस वृंदावन म्हणजे हिरव्या पानांची तुळस व श्याम तुळस वृंदावन म्हणजे लाल काळसर रंगाच्या पानांची तुळस आहे. अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व तुळशी वृंदावनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की एका वर्षातील 11 संकष्टीला प्रत्येक संकष्टीला 11 प्रदक्षिणा अष्टसिद्धी मंगलस्तंभ व तुळशी वृंदावनास घातल्यास त्या भक्तास त्याची इच्छा
इच्छित फलप्राप्ती होते असे गणेश पुराणात सांगितले आहे, तसे भक्तास अनुभव आलेले आहे. या मंदिरात अद्याप भक्तासाठी बऱ्याच सुविधा राबवण्यात